तुल्यबळ असे संघ मैदानात गाजतायत. आपली सलामीची जोडी मैदानात पाहिजे. शाहूनगर फायटर्स आपली सलामीची जोडी पाठवायची आहे. अत्यंत प्रेक्षणीय असा सामना नयनतारा ऑप्टिकल जय भीम वर्सेस शाहूनगर फायटर्स. नयनतारा ऑप्टिकल्स मधून खेळतोय किरण सादळे, गुरु पडियार, उत्तम जाधव, रवी गोसावी, तुषार कोटावळे, श्रेयश कांबळे, ओंकार कांबळे, रोहित कोटावळे, पार्श्व पाटील, आशिष कांबळे, हर्षवर्धन देसाई, विकी गायकवाड, कुणाल पडियार, चामराज पाटील असे एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडू खेळतायत. ते नयनतारा ऑप्टिकल्स मधून तसेच शाहूनगर फायटर्स मधून खेळतायत. देवा पडियार, अक्षय कलगुटगी, अमोल दाभोळे, मुदस्सर मुल्ला, शिवराज राजगिरे, श्रेयश कलगुटगी, सुमित भगत, रेहान शेख, विक्टर निकम, बाहुबली मादनाईक, महेश माने, रोहन देशमुख, निशांत चौगले, सुमित शिंगाडे. माननीय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर आयोजित हे भव्य दिव्य असे डे नाईटचे जयसिंगपूर प्रीमियर लीग 2025 अर्थात JPL 2025 दिनांक 6 मे रोजी ह्या विद्युत रोषणाईची उद्घाटन समारंभ माननीय डॉक्टर राजेंद्रजी पाटील यड्रावकर साहेब यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. माननीय श्री आमचे मार्गदर्शक माननीय श्री संजयजी पाटील यड्रावकर साहेब यांच्या संकल्पनेतून हे आपल्याला डे नाईट सामने इथे खेळायला मिळत आहेत. या सर्व खेळाडूंना याचा पुरेपूर आनंद झालेला आहे आणि पुरेपूर ते फायदा घेत आहेत. दरम्यान पहिला चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमा पार ठरतोय. रेहान शेखनं आपलं खातं खोललंय. पहिल्या चेंडूवर 4 धावांना वैयक्तिक व संघाचं खातं खोलतोय. दरम्यान MSM कडून मारा करतोय श्रेयश कांबळे. दरम्यान हा झेल काही श्रेयसला टिपता आला नाही. एक उंचावरून मारलेला फटका सरळ गोलंदाजाच्या हातात स्थिरावला होता, पण हा झेल सुटला आणि या जीवदानाचा तो रेहान कितपत फायदा घेतो तो पुढील काळच ठरवेल. पुन्हा एकदा MSM कडून श्रेयस कांबळे सामना करतोय आता बाहुबली मादनाईक. एक अष्टपैलू खेळाडू आल्याच त्यानं लॉंग ऑफच्या दिशेनं मारलेला तडका सरळ सीमा रेषे बार आणि 4 धावा वसूल करतोय तो बाहुबली मादनाईक संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. दरम्यान धावसंख्या होती ती बिनबाद 9. षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर श्रेयस सामना करतोय बाहुबली. पुन्हा एकदा हा लॉंग ऑफच्या दिशेने मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि काही काळ हवेत स्थिरावलेला हा झेल 3 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध पडला. या चेंडूवर 1 धाव मिळवण्यात यशस्वी ठरतोय तो बाहुबली. धावसंख्या परिस्थिती बिनबाद 10. पुन्हा एकदा श्रेयस
सामना करतोय रेहान. यावेळेला ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू सरळ मिडॉनच्या दिशेने मारलेला हा फटका आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात असलेला हा झेल दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये उडालेला थोडा गोंधळ यामुळं हा झेल सुटतोय आणि या चेंडूवर रेहानला पुन्हा एकदा जीवदान मिळते. दरम्यान धावसंख्या होती ती बिनबाद 11. थोडीशी गोंधळलेली अशी क्षेत्ररक्षकांची स्थिती. पार्श्व आणि गुरु पडियार या दोघांच्या गोंधळामुळे हा झेल सुटला. दरम्यान ऑफस्टिकच्या उजव्या एसटीच्या खोपसा बाहेर जाणारा हा चेंडू पंचाने अवांतर घोषित केला आहे. अवांतर धावसंख्येत एक भर. धावसंख्या होती ती बिनबाद 12. षटकातील शेवटचा चेंडू सामना करतोय बाहुबली. दहा 12 पावलांचं रणअप श्रेयसचं. दरम्यान पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या खूपसा बाहेर जाणारा हा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. अवांतर धावसंख्येत पुन्हा एकदा एकनी भर. धावसंख्या पोहोचली ती बिनबाद 13. पुन्हा एकदा एमएसएम कडून मारा करतोय तो श्रेयस. सामना करतोय तो बाहुबली. यावेळेला मात्र मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात हा चेंडू होता पण थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये त्याच्याकडून चूक होते आणि सरळ चेंडू जातोय तो सीमा पार. धावसंख्या पोहोचली ती 17. जय भीम नयनतारा ऑप्टिकल्स व जय भीम स्पोर्ट्सचे खेळाडू मला वाटतंय आत्ताच ते जीवन आलेत असं वाटतंय त्यांच्या एकूण देहबोलीवरून. कारण थोडेसे सुस्तावलेले दिसत आहेत त्यामुळं थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये त्यांच्याकडून ढिलाई होताना इथं दिसते. दरम्यान पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती बिनबाद 17. वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो विकी गायकवाड. सिटी एंड कडून मारा करतोय विकी गायकवाड. सामना करतोय त्याचा रेहान. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. चांगला चेंडू थोडासा आखूट टप्प्याचा इनस्विंग पद्धतीचा हा मारा. हा चेंडू काही रेहानला खेळता आला नाही. चेंडू निर्धाव ठरतोय. या निर्धाव चेंडू बरोबर जो क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर व माननीय श्री संजयजी पाटील यड्रावकर साहेब यांनी एका निर्धाव चेंडू मागे एक झाड लावण्याचा जो संकल्प केलाय त्यात एकनी भर पडते. दरम्यान पुन्हा एकदा चेंडू तडकावलाय तो रेहाननं. एक धाव मिळण्यात यशस्वी ठरतोय. धावसंख्या पोहोचली 18. बिनबाद 18. पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवर अष्टपैलू खेळाडू बाहुबली मादनायक. बॉलिंग मार्कवर विकी गायकवाड. यावेळेला रिव्हर्स स्वीपचा अत्यंत दर्जेदार असा फटका लगावतोय तो बाहुबली मादनायक. वैयक्तिक 4 चेंडूवर 4 चेंडू 13 धावावर खेळतोय तो बाहुबली.
व 5 चेंडू 7 धावावर खेळतोय तो रेहान. दरम्यान धावसंख्या होती ती बिनबाद 22. दरम्यान फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू स्वीप मारण्याचा प्रयत्न चांगला ठरतोय आणि सरळ 4 धावा मिळतात त्या बाहुबलीला. दरम्यान धावसंख्या पोहोचती ती 26. दरम्यान बिनबाद 26. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू सरळ लेग साईडच्या दिशेने तडकावलेला चेंडू चढ सीमा पार ठरतोय. धावसंख्या पोहोचली ती 30. षटकातील शेवटचा चेंडू सिटी एंड कडून मारा करतोय तो विकी गायकवाड. सामना करतोय बाहुबली. सलग 3 चेंडूवर 3 चौकार ठोकतोय. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा पार. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या हातून थोडीशी चूक. मी मगाशीच म्हटलं की बहुतेक नयनतारा ऑप्टिकल्स जयभीमचे स्पोर्ट्सचे खेळाडू हे जून हा सामना खेळायला आलेत. त्यामुळं काही सुस्त पद्धतीनं त्यांची फिल्डिंग चालू आहे. आणि दरम्यान षटकाची समाप्ती. धावसंख्या होती ती दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 34. दरम्यान माझे साथी कॉमेंटेटर मित्र माननीय श्री पांडुरंगजी आंधळे साहेब खास पंढरपूरवरून आपल्या समालोचन इथं करण्यासाठी आलेले आहेत आपल्या जयसिंगपूर नगरीत. ते आता माझ्या इथं सोबत जोडतायत. पुढील समालोचन करतील माननीय श्री पांडुरंगजी आंधळे साहेब. तर धन्यवाद सर. जावे मैदानाकडे 34 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर सलामीची जोडी मैदानामध्ये. शाहूनगर फायटर संघाकडे जर बघितलं गेलं तर सलामीची जोडी मैदानात चालू आहे. एक तडाखेबाजी नाही म्हणता येत नाही, पण मध्यम गतीनं धावसंख्या आतापर्यंत पाहिली गेली तर 12 चेंडूमध्ये 34 धावा प्रति षटकाला 17 धावा मैदानातून बाहेर येत आहेत. बाहुबली मैदानात आहेत 25 धावेवरती खेळत आहेत आणि रिहान शेख मात्र तो खेळत आहे 7 धावेवरती. गोलंदाजीमध्ये पाहूया आपण श्रेयश कांबळे. पाहतोय आपण सर्कलच्या पुढे सामना 12 चेंडूचा कुणीकडे जातोय. लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर पॉइंट स्क्वेअर पॉइंट आणि मिड विकेट या दिशेला क्षेत्ररक्षण सजवताना JPL 2025 पुन्हा एकदा येतोय पुढचा चेंडू श्रेयस कांबळे. यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू स्लो डिलिव्हरी मैदानात पाहायला मिळते. या चेंडूवरती मात्र गोलंदाज हवे होतोय फलंदाजावरती. रियान शेखला मात्र तो चेंडू खेळायचा होता, अद्याप समजला नाही. बॅटचा बॉलचा काही संपर्क झाला नाही. चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. 34 धावा आहे तिथंच रणसंग्राम. निश्चित दुसरा चेंडू तसाच मैदानामध्ये पाहायला मिळतोय. थोडीशी अपील केली पण दरम्यान पाहतोय आपण दोन्ही पंचांमध्ये बातचीत होते आणि निश्चितच या दिशेने जर बघितलं गेलं तर 34 धावा स्कोअर पटावरती सजलेल्या आहेत. डीडी सर रिव्ह्यू घेतलाय काय? हा स्टंपिंगचा रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे जातोय मी. आलेत लारा सर आहेत तिथं आहेत. तिसऱ्या षटकामध्ये
आमचे डीजे वाले पण शांत आहेत, जरा मधुर वाणीमधून प्रेक्षकांना कुठेतरी संगीत गाणे ऐकवतात, पण आता शांतच आहेत प्रशांत. परंतु मैदानामध्ये सामना चाललेला आहे तो शांत नाहीये. आजचा जो दिवस आहे तो सगळ्या संघांसाठी शांत नाहीये, कारण आजचा दिवस म्हणजे उद्याच्याला आपल्याला मैदानामध्ये यायचं आहे. यासाठी आजचा दिवस पॉईंट टेबल काय म्हणतोय, जेवढे क्लोज मोमेंट्स आहेत ना ते बघितले जातात, कारण एखादा मोठा खेळाडू उद्याच्या पटावरून इकडच्या तिकडे होऊ नये, कारण उद्या फायनल आहे आणि प्रत्यक्षा हे सगळं लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला नंतरही भूतकाळामध्ये पाहता येतं. असं लाईव्ह प्रेक्षेपण आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सर जी आउट आहे. तिसऱ्या पंचांचा निकाल. मोठा खेळाडू वापस जात आहे. तर यावेळेस मैदानामध्ये येतो तो म्हणजे या मैदानातला सुपर हिरो देवा. आणि आजच संधी आहे प्रत्यक्ष सर्व खेळाडूंना उद्याच्या फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. आज मैदानात आपली बॅट झळकली पाहिजे, धावसंख्या निघल्या पाहिजेत. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 34 धावा शाहूनगर फायटर संघाच्या. 2 चेंडू संपलेले, 4 चेंडू येणं बाकी आहेत. देवा पडियार, श्रेयश कांबळे संघाला स्वतःला यश. खोल टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने पुश केला जातोय. लॉंग द कार्पेट, लॉंग ऑफला एक धाव घेतली जाते. सन्मान दिला चेंडूला देवाने आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेले 35 धावेवरती. शाहूनगर फायटर्स जरा उरकत घ्या. आपल्या गॅलरीमध्ये बसलेले सर्व प्रेक्षक बघा किती आनंदाने सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि जिकडे आमचे कॅमेरामॅन अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने छायाचित्र टिपत आहेत, जणू का IPL मध्ये आनंद घेत आहेत गॅलरीमध्ये बसून. बघा स्क्रीनवरती आपण बघू शकता. यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक खेळला जातोय. वाव, संघाच्या दिशेने जर बघितलं गेलं तर बाहुबली 31 धावेवरती खेळत आहेत 8 चेंडू मध्ये. देवा आत्ता मैदानामध्ये येतोय, त्याने मात्र 1 चेंडू आणि 1 धावेचं समीकरण जोडलेलं आहे. ओ हो 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 हो, या वेळेस मात्र खरपूस समाचार. घणाघाती स्ट्रोक येतोय, षटकार. मोठ्यापर्यंत संगीताची आवड, म्हणजे लहानपणी बघा चमचा आणि वाटी एखाद्या बाळाच्या समोर जर आपटलं तर तो किती सुंदर आ आ करून खेळतो. अशा प्रकारचं मैदानात चाललेलं समीकरण. बॉल टाकायचा सर. यस, शेवटचा बॉल अजून शिल्लक आहे. 47 धावा झालेल्या आहेत 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये शाहूनगर फायटर्स.
बाहुबली 37 धावेवरती खेळत आहेत बाहुबली. आपटलेला चेंडू हलक्या हाताने पुश केला पॉइंटकडे. दरम्यान एक धाव मात्र मिळणार. एका धावेच्या साह्याने जातोय परत पुन्हा एकदा स्कोर पटाकडे. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 48 धावा शाहूनगर फायटर संघाच्या. देवा मात्र खेळतोय 1 धावेवरती आणि बाहुबली खेळतायत तो म्हणजे 38 धावेवरती. आमचे मुंबईचे सहकारी मित्र. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 48 धावा झालेल्या आहेत शाहूनगर फायटर संघाच्या. 1 विकेटच्या मोबदल्यात. सरळ बॅटने खेळून काढलेला चेंडू क्रॉस बॅट येते परत पाहतोय आपण. लेग साईडला चेंडू जातोय फाईन लेग लॉंग लेगच्या दिशेमध्ये. 1 धाव तिथं 2 धावा मैदानातून पूर्ण होत आहेत. हे 2 धाव्याच्या साह्याने धावफलक पुन्हा पुढे जातोय थोडंसं. 50 धावा आलेल्या आहेत स्कोअर पटावरती. अभिनंदन संघाला. शाहूनगर फायटर संघाला कमिटीकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत या संघाच्या. किती धावा जमवण्यामध्ये यश येत आहे या दोन्ही फलंदाजाला. पण अजून देवा मात्र शांत आहे मैदानामध्ये. जो एक तडाखेबाज फलंदाज, एक जबरदस्त फलंदाज मैदानामध्ये आहे, तो कधी क्षमता बदलू शकतो धावसंख्येची. यावेळेस हलक्या हाताने पुश केला चेंडू लॉंग द कार्पेट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत पण ती धाव मात्र थांबवलेल्या. एका धावेवरती समाधान मानत आहेत. 51 धावा आलेल्या आहेत स्कोअर पटावरती. निश्चित पार्श्व पटेल खूपच चांगला स्ट्रोक खेळला जातोय आणि गॅप मध्ये चेंडू येतोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक दर्शनीय ओ हेलिकॉप्टर. आणि इथं मात्र हेलिकॉप्टर गुरुकडे येतोय. देवा आणि गुरु या मैदानाचे निगा ज्यांच्याकडे हे मैदान एकदम अतिशय सुंदर बनवलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यात देवाचं आणि गुरुचं मात्र सहकार्य आहे. 41 बाहुबली. ओहो 12 चेंडू मध्ये. क्या बात आहे. 56 धावा झालेल्या आहेत शाहूनगर फायटर संघाच्या. 4थं षटक. 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू येणं बाकी आहेत. पार्श्व पटेल 8 धावा खर्च करत आहे आपल्या षटकामध्ये. पुढील चेंडू यावेळेस मात्र कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये गॅप मध्ये टोलवायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडा चुकतोय. एक तिथं 2 धाव मैदानातून बाहेर येते. या 2 धावे. ओ हो 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 हो. आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे. हो
पहिले पंचांना जाऊ द्या, रिव्ह्यू घेतलेला आहे. क्षणात काय होईल काय सांगता येत नाही. क्रिकेट अशी आहे. जिंदगी एक सफर सुहाना, यहाँ कल क्या हो किसी ने जाना. त्या पलीकडे लहरों से नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. साई भक्त तिकडे आमचे कॅमेऱ्यामध्ये अतिशय सुंदर चित्रपण करत आहेत. डेंजर मोमेंट्स आहे यावेळेस. आणि तिसऱ्या पंचांचा निकाल आहे आउट आहे. ओहो, आणि क्रिकेट मधली लखप दोन्ही सेम आहे. कारण पाण्यातला मासा कधी आपल्या बळावरती पाण्यामध्ये वळवळल सळसळल पळेल ते सांगता येत नाही. आणि क्रिकेट मैदानामध्ये कुणीकडे पळेल काय सांगता येत नाही. असं दृश्य मैदानामध्ये निर्माण झालं. थ्रो आला, तो अगदी व्यवस्थित काउंट झाला आणि टायमिंगमध्ये ते काम मैदानामध्ये झालं. बाहुबली 43 धावावरती खेळतात 13 चेंडूमध्ये. 58 धावा. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातला घेऊन येत आहेत पार्श्व पटेल. युवा खेळाडू पार्श्व. यावेळेस मात्र हुक केलेला चेंडू आहे. मिड विकेटच्या डोक्यावरती येतोय गगनचुंबी, गगन भरारी हा एक येतोय षटकार. स्कोर कार्ड मात्र पुढे जात आहे बऱ्याच 5-10 सेकंदाने. आमचे स्कोरर सर थोडंसं त्याच्यावरती काउंट करत आहेत. आणि यावेळेस बघितलं गेलं तर स्कोर कार्ड कुठं विक्टर निकम आणि गोलंदाजीसाठी येत आहेत किरण. 63 धावा, 2 विकेट 4 षटकाच्या समाप्तीनंतर. किरण साधले कोट्यातलं षटक पहिलं. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर, चेंडू फरार येतोय. अरा सावळ्या बजावडी. साठी तयार. यावेळेस मोठा फटका, लॉंग द कार्पेट, मिड ऑफ. चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रो केलेला आहे. आता मात्र गोल आणि पुन्हा अपील घेतली जाते. ओ हो 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 हो, थोडीशी अपील डीडी म्हणत आहेत की क्या हो रहा है. चाललंय ते व्यवस्थित आहे. निश्चितच पाहतोय आपण
तर या निकालाकडे जातोय मी. दोघा जणांमध्ये थोडीशी बातचीत होईल, बातचीत केली जाईल आणि नंतर हा निकाल मात्र तो सांगितला जाईल. पण 5वं षटक मात्र मैदानामध्ये 67 धावेवरती चालू असणार. क्रिकेट 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 टेनिस बॉल म्हणलं की अगदी गोल्डन खेळ, चॉकलेट खेळ. जाग्यावरती जातील, निर्णय देतील आणि निश्चितच इथं पंचांचं म्हणणं आहे की हा निर्णय इथंच थांबतोय मैदानामध्येच. कुठेतरी बातचीत केली जाते. कंटिन्यू सर. सामना चालू करायचा आहे. पंचांचा निर्णय अखेरचा राहील. पंचांचा निर्णय अखेरचा राहिला असं कमिटीचं म्हणणं आहे. सागरजी खिचडे साहेब पुढे बोला. सर्व खेळाडूंना विनंती आहे, टाइम आउट आपल्याला होत आहे. आपलं पुढे 1 षटक कमी केलं जाईल. पंचांचा निर्णय अखेरचा राहील याची सर्वच संघांनी नोंद घ्यायची आहे. पंचांचा निर्णय अखेर राहील सर्व संघांना, कमिटीचं असं म्हणणं आहे. 2 नावाजलेले पंच सांगली जिल्ह्यातील आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे आणि सर्व खेळाडूंनी जो निर्णय होईल तो मान्यच करावा लागेल. छोटासा जरी निर्णय. पुढचा चेंडू सामना करतोय पुन्हा एकदा विक्टर निकम. छोटासा जरी निर्णय असेल तर तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यू येतोय. म्हणजे सगळ्या खेळाडूंसाठी समान या स्पर्धेचे नियम असतील. यावेळेस विक्टर खेळत आहेत ऑन साईडला. 2 खेळाडू येत आहेत तिथं. दरम्यान 1 धाव घेण्यामध्ये यश येतं दोन्ही फलंदाजाला आणि एका धावेच्या साह्याने 68 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक मैदानामध्ये प्रगतीपटावरती मार्गस्थ लावताना गोलंदाज किरण. बाहुबली 48 धावेवरती खेळत आहेत 14 चेंडूमध्ये. विक्टर निकम 5 धावेवरती खेळत आहेत 3 चेंडूमध्ये. एक अतिशय उत्कृष्ट फलंदाजी मैदानामध्ये बाहुबली यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. मोठे मोठे स्ट्रोक. आपटलेला चेंडू अंदरुनी किनारा एसटी रक्षकाकडे चेंडू येतो. यावेळेस फलंदाजाला आडवा पट्टा करून खेळायचा होता. दरम्यान बॅटमध्ये बॉल आला नाही, बॉलमध्ये बॅट बसली नाही, हे मात्र समीकरण चुकलं गेलं आणि धावसंख्या मात्र आहे तिथंच 68 वरती थांबली. काळानुसार बदलणारी क्रिकेट. यावेळेस मात्र लेग साइडला चेंडू गॅप मध्ये चेंडू चाललेला आहे. वंडरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, कूल कूल येतोय चौकार. सुंदर मधुर वाणी वाजवत आहेत. डीजी म्हणजे आताच्या काळातलं सगळ्यातलं गोल्डन वाद्य म्हणजे डीजी. 72 धावा 2 विकेट. शेवटचा चेंडू मैदानामध्ये किरण सरांचा. किरण उत्कृष्ट गोलंदाजी म्हणता येत नाही पण मध्यम गतीची. यावेळेस आपटल्यानंतरच खेळायचा प्रयत्न आणि पंचांचा निकाल मात्र माझ्याकडे येतोय की इथं मात्र एक मोठी विकेट मैदानात पडते. ज्यावेळेस चेंडू टप्पा खातो त्यावेळेस काटा बदलतो आणि सरळ बॅटची काटा घेऊन एसटी रक्षकाच्या हातामध्ये एक मोठा धक्का. मोठा धावा आलेले आहेत 5 षटकाच्या समाप्तीनंतर 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. वर्तुळ आकाराची मैत्री. एकदा मैत्री
तुमची माझी माझ्याबरोबर किंवा तुमच्याबरोबर माझी जर मैत्री झाली तर ती वर्तुळ आकाराची म्हणजे गोल आकाराची, त्याला सुरुवातही नाही आणि शेवटही नाही, त्याचं नावच वर्तुळ आकार. जीवन मात्र थेंबासारखे आणि आयुष्य हे मात्र त्रिकोणासारखे. आयुष्य कोणाला किती आहे हे सांगता येत नाही. असे क्रिकेट मैदानामध्ये बाहुबली 17 चेंडूमध्ये 52 धावा. हो 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 हो, पल्लू स्कूप, दिल स्कूप. यावेळेस मात्र नवीन स्ट्रोक ट्राय करायचा प्रयत्न. आणि आमच्या जर मराठी भाषेत अनेक जर खोल गेलं तर सखोल गिल्लीदांडा म्हणून क्रिकेटमध्ये तसंही, कारण येणारा चेंडू सरळ असा पुश पुल करायचा प्रयत्न. 73 धावा, 6वं षटक. पुन्हा एकदा पाहतोय आपण पार्श्व पाटील. शरीराला चिटकलेला चेंडू जवळजवळ मला वाटतं धावसंख्या तिथंच थांबवून जातोय. विक्टर मात्र मैदानात आहेत. श्रेयश मात्र येत आहेत आणि त्याने आपलं खातं अजून खोललं नाही. मात्र एक चेंडू त्यांच्या खात्यावरती गेलेला आहे. 73 धावा आलेल्या आहेत स्कोरपटावरती. खोलटप्प्याचा चेंडू, यॉर्कर लाईनचा बॅकफुटला येताना चेंडू पाठीमागा चाललेला आहे. खणखणीत दणदणीत येतोय JPLचा देखना लेग बायच्या स्वरूपातला चौकार. पार्श्व पाटील 16 धावा खर्च करत आहेत. श्रेयश या वेळेस मात्र श्रेयसने चेंडू हुक केलेला आहे. सरळ मिड विकेटच्या डोक्यावरती चेंडू तरंगतोय. बाहुबली दबंग षटकार पाहायला मिळतोय. श्वास थांबला. पंथांचा निकाल इथं काय नाहीये. हरभरे खाल्ले हात कोरडे. क्रिकेटमध्ये असंही निवेदन मैदानामध्ये येतं. 83 धावा, 3 विकेट, 6वं षटक. पुन्हा एकदा तोच चेंडू टाकण्यासाठी पार्श्व येईल. 22 धावा खर्च करत आहे. विकेट नाहीये पण दुसऱ्या षटकामध्ये तो प्रवेश करतोय म्हणजे वैयक्तिक. खोलटप्प्याचा चेंडू, यॉर्कर लाईनचा, लेग स्टंपाला मारा मोठा, जोरदार लेग स्टंपाच्या दिशेने मारा केला. लेग साईडला चेंडू गेलाय पाठीमागे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव मैदानातनं बाहेर येते. लोखंडे सर म्हणत आहेत की पंचांचा निकाल वारंवार माझ्याकडे येतोय. जवळजवळ 84 धावा, शेवटचा चेंडू 6व्या षटकातला टाकणं बाकी आहे. पार्श्व चाललेला आहे हळूहळू अस्त पावलाने आपल्या मार्किंगच्या दिशेमध्ये. विक्टर निकम 6 धावेवरती स्ट्राईकवरती खेळतील. पुढील चेंडू येतोय. पार्श्वचा सामना करत विक्टर निकम. पुन्हा एकदा दिल स्कूप खेळण्याचा प्रयत्न आणि इथंच कुठंतरी मला वाटतं षटकाची सांगता होते. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 84 धावा झालेल्या आहेत शाहूनगर फायटर संघाच्या. यावेळेस बघितलं गेलं तर देवा म्हणजे आजच्या महत्त्वाच्या सामन्याला देवाने 12वा खेळाडू जो असेल ना त्यानेच पाणी मैदानात द्यायचं देवा, असे नियम आपल्या क्रिकेट असोसिएशनचे काही नियम असतात ना, ते नियम फॉलो करायचे अशी नम्र विनंती आहे. सगळ्यांनाच नियम आहेत बरं का, सगळ्यांनाच हे नियम आहेत. आता पॅनल्टी लागतेच, त्यात काय वाद नाही, त्यात काय, कारण आता पॅनल्टी फायनलकडे चालली आहे सगळी. कोण होणार जयसिंगपूर प्रीमियर लीगचा विनर 2025 मधला, कुणाच्या खांद्यावरती मानाची गदा आणि चषक कुणाच्या खांद्यावरती जाईल ते उद्याच्याला ठीक मला वाटतं 11:30 ते 12 वाजता निश्चितच फायनल
फायनल फायनल उद्याच्याला 84 धावा. पुढील सामना चालू करायचा आहे. पंच डीडी श्रेयश पुन्हा एकदा तयार. व्यवस्थितपणे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे चारही बाजूने. 84 धावा. यावेळेस मात्र बॅटची टॉपची कड लागते. चेंडू लेग साईडला पाठीमागे जातोय आणि यावेळेस मला वाटतं कुठेतरी एखादी धाव मागे पुढे होते. 85 धावा म्हणजे स्ट्राईक रेट जो आहे तो क्रिक हिरोचा कमी झालेला आहे. 100, 107, 110, 107 असा स्ट्राईक रेट येतोय. 7व्या षटकामध्ये ज्यावेळेस खेळ येतो त्यावेळेस जी धावसंख्या विक्टर निकम यांनी 6 धावेवरती मैदानामध्ये अजून पाय जमवलेला आहे आणि श्रेयस मात्र त्यांना साथ देत आहेत नॉन स्ट्राईक वरून. गोलंदाज किरण. पुढील चेंडू यावेळेस मोठा फटका, मोठा फटका जम के मारा. इथे येतोय आर पार. आणि त्यानंतर ओ हो हो तो चेंडू पुन्हा एकदा मला वाटतं पॅडल स्वीप खेळायचाच होता. पर चेंडू एकीकडे आणि रिव्हर्सही खेळायचा होता. लेग बायच्या स्वरूपात पंचांनी निकाल दिलेला आहे. आणि त्यानंतर बघितलं गेलं तर पॅडल स्वीप आवर्जून खेळणारे खेळाडू म्हणलं तर वेस्ट इंडिज संघामधले ते म्हणजे ब्रायन लारा. अतिशय आवडीने स्ट्रोक खेळणार. त्या स्ट्रोकसाठी चेंडू जर असेल तर तो कधी त्यांच्याकडून फेल गेला नाही आणि वेस्ट गेला नाही. 92 धावा. 2 चेंडू एन अजून बाकी आहे. किरण पुन्हा पुढचे चेंडू श्रेयससाठी. हो अतिशय चांगला चेंडू बॅकफुटवरती येऊन खेळला जातोय. लॉंग द कार्पेट चेंडू ऑन साईडला येतोय. अलंग द कार्पेट म्हणजे ज्यावेळेस आपण या ग्रॅशवरती चेंडू जातो हलक्या 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 गतीने जातो त्यावेळेस क्षेत्ररक्षक त्या चेंडूपाशी जातो म्हणजे अलंग द कार्पेट असं म्हणतो आपण त्याला. एकदम हवेशीर मजेशीर. 93 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत किरण. 1 विकेट 17 धावा 11 चेंडू. काय गोलंदाजी आहे मध्यम गतीची. सुपर से ऊपर. आणि सगळ्यात म्हणलं तर गरम डोक्याचे खेळाडू इंडिया संघामध्ये. वाव वाह 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 क्या बात आहे. नुसता क्लिक केलेला आहे. क्लिक स्ट्रोक म्हणलं जातं याला. चावी बंद. डायमंड सुपर किंग्ज वर्सेस पर्वत स्पोर्ट्स. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना. यानंतरचा डायमंड सुपर किंग्ज वर्सेस पर्वत स्पोर्ट्स. या षटकानंतर नाणेफेक होईल. प्रमुख मान्यवर इथं आलेले आहेत. त्यांच्या हस्ते नाणेफेक होईल. त्यामुळे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपण आल्याची नोंद द्यायची आहे व या षटकानंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर निश्चितच सागर सरजी यानंतर नाणेफेक होईल. 99 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडू अजून बाकी आहेत. नयनतारा ऑप्टिकल जय भीम क्रिकेट स्पोर्टच्या दिशेनं किती धावेचं टार्गेट असू शकतं हेही आपल्याला दिसेल. पण शाहूनगर फायटर संघाने आतापर्यंत 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 7 षटकामध्ये जी खेळी मैदानात दाखवलेली आहे पण त्यातनं देवा हा तो मात्र खेळाडू एक स्वस्त गेला मैदानाच्या बाहेर तंबूकडे. 99 धावा तरी सुद्धा एक चांगल्या जागेवरती चांगल्या सन्मानजनक जागेवरती स्कोर जाऊन थांबलेला आहे. स्ट्राईकवरती येतोय श्रेयश. गोलंदाजीसाठी तुषार गोलंदाजीसाठी येतोय. लॉंग द कार्पेट चेंडू मिड विकेटच्या दिशेमध्ये येतोय. त्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतात तोपर्यंत 1 धाव मात्र पूर्ण होते. एका धावेच्या साह्याने शतक पूर्ण होतंय म्हणजे शाहूनगर फायटर संघाला कमिटीकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा 100 धावेसाठी.
विक्टर निकम पुन्हा एकदा तयार. 18 धावेवरती खेळत आहे विक्टर. तुषार गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा फिल्डिंगच्या स्पेसमध्ये पुन्हा बदल करत आहेत. स्लिपचा खेळाडू थोडासा बाहेर घेतलाय. गली गली नंबर 1 गली नंबर 2 पॉइंटचा स्क्वेअर पॉइंटचा गॅप मात्र मोकळाच आहे. यावेळेस मात्र चेंडू काही काळ हवेत आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेमध्ये फाईन लेगला जातोय. चेंडू मात्र निगाह है कहीं पे निशाणा कहीं पे. चेंडू डीप लाईनला अडवला जातोय. दरम्यान इथं पाहतोय आपण तोपर्यंत दोन्ही फलंदाज मैदानामध्ये धावसंख्येचा डोंगर रचण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत, वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 102 धावा. शेवटचे 4 चेंडू येणारे बाकी आहेत. अजून 4 चेंडू. विक्टर 20 धावेवरती खेळत आहेत. श्रेयस 9 धावेवरती खेळत आहेत. हे दोन्ही खेळाडू 9-8-9 धाव चेंडूचा मोबदला घेत आहेत आणि 102 यावेळेस मात्र लॉंग ऑफला चेंडू आडव्या बॅटने काढलेला आहे. चेंडू जातोय 1 बाउन्स मॉन्ट्रियलच्या बाहेर. शाहूनगर फायटर संघाच्या विक्टर 24 धावेवरती 10 चेंडू. अप्रतिम बॅटिंग मैदानामध्ये एक दर्शनीय स्ट्रोक त्याच्या बॅटमधून निघत आहेत, पण गोलंदाज तितकाच हुशार तुषार. यावेळेस खेळायचा चेंडू आहे. वापसी करतोय गोलंदाज, आमंत्रित करतोय फलंदाजाला, पण खेळणं मुश्किल आहे आणि इथं मात्र आपण पाहतोय की चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 106 धावेवरती रणसंग्राम थांबलेला आहे. 2 चेंडू येणं अजून बाकी आहेत तुषार यांचे. विक्टर 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 वाव वंडरफुल. धावेवरती 12 चेंडू मध्ये 112 धावेचा डोंगर मैदानामध्ये रचलेला आहे. म्हणजे एकदम मजबूत जागेवरती शेवटचा चेंडू स्टेट लाईन मध्ये पहिला बाउन्स गुरुच्या डोक्यावरनं. पर्वत दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. पर्वत स्पोर्ट्सचे कर्णधार रवी पवार. एकशे 17 धावेची आवश्यकता 48 चेंडू मध्ये. 16 झालेला आहे. 117 करायचा आहे जिंकण्यासाठी. तर जाऊया नयनतारा ऑप्टिकल्स जयभीम स्पोर्ट्स संघाकडे. किती धावेचा डोंगर किती वेळामध्ये पार करतील निश्चित हा निर्णय मैदानामध्ये आठल आहे. तमाम जमलेले आमचे रसिक क्रिकेट प्रेमी आता मात्र अजून गर्दी वाढायला लागलेली आहे. निर्णायक सामने आजचे जो जितेगा वो सिकंदर उद्यासाठी आणि उद्याचा दिवस सगळ्याच खेळाडूंसाठी. ज्याच खेळाडूंनी मैदानामध्ये व्यवस्थित प्रदर्शन दाखवलं नाही ते खेळाडू उद्या गॅलरीमध्ये बसून पाहणार आहेत. पिक्चर अभी बाकी है टेलर अभी चल रहा है. टिपू सरांनी मला एंट्री टाकली पाठीमागं, पण ज्या वेळेस संघ परिपूर्ण तयार असतो त्यावेळेस मात्र हे काम पाहता येतं करता येतं. तर निश्चितच मैदानाकडे जाऊया. या मैदानामध्ये पुढील खेळाडू देवा. सुंदर असं मैदान, सुंदर असं वातावरण. अशा ह्या जयसिंगपूर नगरीमध्ये
वंदनीय छत्रपती शाहू महाराज ज्यांच्या कारकिर्दीमध्ये या शाहूनगरमध्ये ज्या वेळेस आपण पाहतो की एक बाजारपेठ, आता होणारा सामना, आजच्या दिवसातला शेवटचा सामना, डायमंड स्पोर्ट्स विरुद्ध पर्वत स्पोर्ट्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर आयोजित आमदार डॉक्टर राजेंद्रजी पाटील यड्रावकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जयसिंगपूर प्रीमियर लीग 2025 आजचा 6वा दिवस आणि आजच्या हा 6वा दिवस आणि आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना, पर्वत स्पोर्ट्स विरुद्ध डायमंड स्पोर्ट्स. ह्या मॅचचं नाणेफेकीसाठी प्रमुख पाहुणे इथे उपस्थित आहेत. जयसिंगपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष सुनील मजलेकर साहेब यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्याचबरोबर जयसिंगपूरचे एक उद्योजक प्रदीप बियाणी शेडजी यांनाही विनंती करतो की आपण इथे प्रमुख पाहुणे आहात, नाणेफेकीसाठी यायचं आहे. आमदार डॉक्टर राजेंद्रजी पाटील यड्रावकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर आयोजित जयसिंगपूर प्रीमियर लीग 2025 ह्या टुर्नामेंटचा आजचा हा 6वा दिवस आणि शेवटचा सामना. आत्ता होणारा सामना पर्वत स्पोर्ट्स विरुद्ध डायमंड स्पोर्ट्स आणि ह्या सामन्याचं नाणेफेक होत आहे. प्रमुख पाहुणे जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष आदरणीय सुनील पाटील मजलेकर साहेब, उद्योजक प्रदीप बियाणी शेडजी यांच्या शुभ हस्ते हे नाणेफेक होत आहे. नाही बरोबर आहे. डायमंड स्पोर्ट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. संघांना बेस्ट लक.48 चेंडूमध्ये 117 धावांची आवश्यकता आहे आणि फलंदाजी करतोय तो नयनतारा ऑप्टिकल जय भीम स्पोर्ट्स. शाहूनगर फायटर क्षेत्ररक्षण करतायत आणि हा पहिला चेंडू बाबूचा सरळ भिरकावून दिला मैदानाच्या बाहेर आणि मैदानाच्या समोर सुद्धा फटाक्यांची आतषबाजी सुरू झालेली आहे.
आणि पुन्हा एकदा चेंडू त्याच पद्धतीने सरळ मिड विकेटला. दुसऱ्यांदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर उंचावर फिरकावून दिला. चेंडू जातोय तो सीमा. आणि हा सलग तिसरा चेंडू उंच हवेत आहे. उंच चूर मारून झेल टिपायचा प्रयत्न. सलग 3 चेंडू जात आहे. षटकारांची हॅट्रिक होते. लाडके आणि कोल्हापूरवर निस्सीम प्रेम असणारे अवधूत दादा गुप्ते यांनी 3 चेंडू 4 चेंडू मध्ये 18 धावा. आणि हा षटकारांचा चौकार. आजपर्यंत आपण षटकार पाहिले होते पण सलग 4 चेंडूवरती षटकार षटकार षटकार. असा क्रिकेटचा रणसंगम या ठिकाणी सुरू आहे. उद्या आपण 7व्या दिवसामध्ये पोहोचतोय. उद्या निश्चितच काहीतरी भव्य दिव्य देखणं आपण सर्वांना पाहायला मिळणार एवढं मात्र नक्की. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीला येत आहेत ते महेश माने डावखुरे गोलंदाज सिटी एंड कडून. आणि हा पहिला चेंडू सरळ जातोय तो अतिथी कक्षाच्या उजव्या बाजूला मिड विकेट क्षेत्रात. आणि हा उत्तुंग उत्तुंग फटका काय आज खरं नाहीये. विकी देसाई आज अतिशय चाळीस चेंडू मध्ये 80 धावांची गरज आहे. जोपर्यंत विकी आहेत मैदानामध्ये ते नक्की त्यांचा विजय असू शकतो. विकी विजय येईल नक्की अशा आविर्भावामध्ये त्यांचा फलंदाजी सुरू आहे. आणि जबरदस्त फलंदाजी या क्षणी या जयसिंगपूरच्या क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर. आणि हा चेंडू सरळ मिड विकेटला. पुन्हा एकदा चेंडू उसळी घेतोय आणि सरळ जातोय तो
मिड विकेटला एका धावेसाठी कुठलीही गडबड करत नाहीत दोन्ही फलंदाज. धाव संख्या झालेली आहे ती नाबाद 38 आणि या 38च्या 38 धावा या ठिकाणी ऑनलाईन स्कोरवर समवेत आणि ऑफलाईन स्कोर सागर खिचडे साहेब माहिती देत आहेत. आणि हा चेंडू काही काळ हवेत आहे, सूर मारून झेल टिपायचा प्रयत्न आणि हा झेल जातोय बॅकवर्ड पॉईंटला आणि बॅकवर्ड पॉईंटला हा झेल गेल्यानंतर झेल सुटतोय. धाव संख्या होती ती नाबाद 39. 38 चेंडूमध्ये 78 धावांची आवश्यकता आहे, ज्याला आपण कोल्हापूरच्या भाषेमध्ये 78 म्हणतो आणि पुस्तकातल्या भाषेमध्ये 78 म्हणतात. पण मैदानामध्ये रोमांच सुरू आहे, अतिशय षटकारांचं तुफान सुरू झालेलं आहे. 38 चेंडूमध्ये 78 धावा आणि चेंडू सरळ समालोचन कक्षा दिशेने स्ट्रेट चौकार. आणि आज काही करू शकत नाही आपण विकीच्या समोर. विकी अतिशय आक्रमक, एवढा मनोदय कुठल्याही आहेत प्रेक्षकांच्या समवेत माता भगिनी आलेले त्या सर्वांचं क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरच्या मार्फत JPL 2025 अर्थात माननीय डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत. हा आपण पाहता साखळी फेरीतील शेवटून दुसरा सामना 29वा सामना, यानंतर 30वा सामना होईल आणि आपल्याला या स्पर्धेतील आघाडीचे 4 संघ उपांत्य फेरीचे अ गटातून 2 ब गटातून 2 हे संघ निश्चितच उद्या निश्चित मिळतील. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसाच्या रंगारंग सामन्यासाठी आम्ही आपणा सर्वांना संबोधित करीत आहोत. माजी नगरसेवक सन्माननीय बाळासाहेब वगैरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतं. संयोजन समितीच्या वतीनं महोदयांचं सहर्ष स्वागत. दरम्यान क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरच्या आयोजित या क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रेक्षकांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपले आर्थिक पुरस्कार देऊन खेळाडूंना सन्मानित केले, गौरवान्वित केलेलं आहे. सुशांत भोसले साहेब यांच्याकडून विकी गायकवाड यांनी जर पुन्हा सलग 3 षटकार खेचले तर 501 रुपयांचं त्यांना बक्षीस या ठिकाणी घोषित होतंय. आणि हा ड्राईव्ह करायचा प्रयत्न, मिडल ऑफ स्टंप, सर्व स्टंप हलतायत, पहिला धक्का बसतोय. मात्र 47 धावांची एक झंझावाती सुरुवात हर्षवर्धन देसाई आणि विके गायकवाड यांनी नयनतारा ऑप्टिकल जय भीम स्पोर्ट्स या संघाला करून दिलेले आहे. चेंडूमध्ये 70 धावांची आवश्यकता आहे आणि मैदानामध्ये रोमांच थरार काय असतोय. चंद्र आहे साक्षीला, आकाशामध्ये फक्त चंद्र दिसतोय. आज दिवसभराचं वैशिष्ट्य, ज्या ज्या वेळेला चंद्र आकाशात दिसलेला आहे त्या त्या वेळेला धावांचा वेग प्रचंड वाढलेला आहे. आणि हा पुलटॉ चेंडू स्क्वेअर लेग पंचाने रिव्ह्यू मागितलेला आहे.
आणि पंच शिवराम गस्ते, स्क्वेअर लेग पंच. आणि स्वतः बघा गोलंदाज देवदास पडियार, किरण सदाले फलंदाजी करतायत. किरण सादले आणि सर्व खेळाडू चर्चा मसलत करतायत. हे आहे जयसिंगपूरचं क्रिकेट. खेळाडूला जरी दुखापत झाले किंवा विचारपूस करतायत आणि ही खेळाडूवृत्ती या जयसिंगपूरच्या मातीमध्ये, या भूमीमध्ये सर्वांना सांभाळून घेण्याची कुवत आहे. म्हणून जगभरातील व्यावसायिकांची, उद्योजकांची पहिली पसंती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जयसिंगपूर ठरते. आणि हा आहे नो बॉल. धाव संख्या आहे 1 बाद 48. विकी गायकवाड नॉन स्ट्राईकला खेळतायत. 11 चेंडूमध्ये 46 या धावसंख्येवर, अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहेत. 48 धावापैकी 46 धावा एकट्या विकी गायकवाडच्या. त्याच्यामध्ये षटकार आणि चौकारांचा पाऊस आहे. आज जरी नैसर्गिक पाऊस थांबला असला तर फलंदाजाने मात्र आपल्या फलंदाजीतून पाऊस पाडलेला आहे. 33 चेंडूमध्ये 69 धावांची आवश्यकता आहे. मैदान मोठ्या संख्येने आज प्रेक्षागृह या ठिकाणी संपूर्ण सज्ज आहे. आपण पाहताय JPL 2025चा थरार. आणि हा चेंडू आणि विकी गायकवाड अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असं मैदानामध्ये अतिशय आपण जवळपास 1 तास अगोदर सांगितलेलं या सामन्यामध्ये. झाल्यानंतर या सामन्यातला रोमांच थरार कमी होतोय की तो तसाच चालू राहतोय हे आता येणारे काही चेंडूच निश्चित करतील. पण जेवढी वेगवान सुरुवात 11 चेंडूमध्ये 46 अतिशय वेगवान चौकारांचा षटकारांचा चौकार त्यांनी खेचला. सलग 4 चेंडूवरती षटकार खेचले पहिल्याच षटकामध्ये. आणि आज चेंडू उंच हवेत आहे. गोलंदाज चेंडूच्या खाली देवदास पडियार आणि हा बाद झालेला आणखीन एक फलंदाज. जोरदार सेलिब्रेशन गोलंदाजाकडून होतंय. बाद होतोय फलंदाज किरण सादळे. याच्या अगोदर धावबाद झालं होतं विकी गायकवाड. किरण सादळे आता झेल बाद होत आहेत. थेट गोलंदाजाकडे उंचावर जाणारा झेल देऊन 3 फलंदाज बाद होत आहेत 48 धावसंख्येवर. आणि अतिशय वेगवान झंझावाती सुरू करणारा नयनतारा ऑप्टिकल जय भीमचा संघ नाबाद 47 वरून 3 बाद 48. आणि हे सेलिब्रेशन मैदानात देवदास पडियार करून चेंडू उंच हवेत आहे. आपण पाहताय tenniscricket.in थेट प्रसारण आपल्या स्क्रीनवरती. एकाच वेळेला 2 स्क्रीनच्या माध्यमातून संपूर्ण प्रसारण आपल्या समोर येत आहे. आणि हा चेंडूमध्ये 1 धाव दिले फक्त देवदासने आणि 2 फलंदाजांना बाद केलंय. पहिला चेंडूवरती 0-0, दुसऱ्या चेंडूवरती 0, तिसरा चेंडू त्रिफळाचे, चौथा चेंडू नो बॉल आणि सलगच्या चेंडूवरती फलंदाज बाद, रनआउट आणि झेल बाद. 5 चेंडूमध्ये 1 धाव आणि 2 बळी. श्रेयस कांबळे नवीन फलंदाज
आणि हा चेंडू अनपेक्षित उसळी घेतोय आणि खेळाडू जवळून चेंडू सोडतोय. महेश माने चेंडूच्या दिशेने धावतायत. जवळपास 15 पावलं पळतायत आणि या दरम्यान तिसऱ्या धावेसाठी फलंदाज आणि संधी साधलेली आहे. आणि याच बरोबर अर्धशतक पूर्ण होतंय नयनतारा ऑप्टिकल्स जय भीम स्पोर्ट्स संघाचं. तीन धावांच्या नंतर हे षटक संपतोय. या षटकामध्ये बरेच काही नाट्यमय घडामोडी घडले. किरण सादळे धाव घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. विके गायकवाड बाद होतोय. पुढच्या चेंडूवरती विके गायकवाड बाद होतोय आणि हे षटक संपतोय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे 3 बाद 51 प्रति षटकामागे 17 धावांची सरासरी. आणि आता 30 चेंडूमध्ये 66 धावांची गरज असताना सर्व प्रेक्षक आणि नयनतारा ऑप्टिकल जय भीम स्पोर्ट्सच्या सर्व पाठीराख्यांना विके गायकवाड यांचं बाद होणं मैदानामध्ये सातत्यानं समालोचन करतोय. त्यावेळी विक्टर निकम, प्रिन्स तिवारी, हार्दिक धनवडे या सर्व युवा खेळाडूंनी आपल्याला समालोचन करत असताना स्कोरर म्हणून अतिशय मोलाचं सहकार्य केलं. त्यातले विक्टर निकम सुद्धा आता या ठिकाणी गोलंदाजी करत आहेत. मान्य श्रीमान वतन पठाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर यांच्या वतीने वतनभाईंचं सहर्ष स्वागत. पर्वत स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा पराग पाटील साहेब, वतन पठाण साहेब दोन्ही मान्यवर जवळजवळ बसलेले आहेत. आणि आता श्रेयस कांबळे आणि चेंडू खेळा बॅकवर्ड स्क्वेअर लागला. एक धाव तर पूर्ण केलं. दुसऱ्या दिवशी फलंदाज पळतात काय चेंडूवरती खेळाडू धावत येतोय आणि या दरम्यान दुसऱ्या दिवशी फलंदाज पळतोय. चेंडू येतोय आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तुषार आणि श्रेयस. तुषार आहे तो नॉन स्ट्राईकला. याच्या अगोदर विवेक शिकलगार पांढरे हँड ग्लोव्ज घालून खेळत होता आणि आता तुषार काळे हँड ग्लोव्ज घालून मैदानामध्ये नॉन स्ट्राईकला आहे. आणि आता 3 बाद 53 अशी धावसंख्या. 29 चेंडूमध्ये 64 धावांची गरज आहे. विक्टर निकम आपण त्याला MSB एंड म्हणतो, सिटी एंड म्हणतो, त्या बाजूने गोलंदाजी करतोय. आणि हा चेंडू सरळ बॅटने खेळला. चेंडू उंच आहे देवदासच्या आणि हा चेंडू आणि धावबाची सुद्धा संधी जाते आणि उंच सूर मारून हा झेल चेंडू टाकला. बघा आणि प्रयत्नाचं जोरदार कौतुक होत आहे. आपण स्क्रीनवरती पाहतोय सर्व खेळाडू अजून सुद्धा देवदासच्या प्रयत्नाचं कौतुक करतायत. खरोखर जयसिंगपूरने क्रिकेटला लोकाश्रय दिलाय, राजाश्रय दिलंय. एक खूप चांगली लक्षणे आहेत क्रिकेट वाढण्यासाठी. अशा प्रेक्षकांचं निश्चितच पाठबळ खेळाडूंना निश्चित खूप त्यांचा हुरूप वाढवतं. आज सायंकाळच्या सत्रात एकापेक्षा एक असं दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये अभिजितचा एक हाती झेल हा अविस्मरणीय होता आणि त्यानंतर आता देवदासचा हा प्रयत्न शेवटच्या क्षणाला उंच सूर मारून सेफ आहे सर. आणि हा स्क्रीनवरती आपण पाहताय पूर्ण मैदानामध्ये नीरव शांतता. चेंडू खाली येतोय आणि चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने सरळ खेळाय सरळ येतोय. देवदास उंच सूर मारून चेंडू पकडतोय आणि स्वतः गोलंदाजाच्या दिशेने जातोय. जवळपास गोलंदाजी केले इतका त्याचा वेग आहे आणि चेंडू पकडून गोलंदाजाच्या फॉलो थ्रू पर्यंत रनअप पर्यंत जाणं हे आत्ताच्या घडीला खूप अवघड आहे. मैदानामध्ये हळुवार असं थंडगार वारं आहे. मैदानामध्ये तापमान कोणते वाढ नाही आहे, मात्र प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके मात्र वाढत आहेत.
आणि तुषारने सरळ बॅटने सरळ चेंडू खेळा, एक्स्ट्रा कव्हरला एक धाव पूर्ण केले, चेंडूवरती खेळाडू येतोय आणि दुसऱ्या धावेची संधी नाही आहे. धाव संख्या आहे 3 बाद 57. पहिल्या 2 चेंडूवरती 2-2 धावा, नंतर 1-1 धावा. आणि विकी गायकवाड बाद झाल्यानंतर चौकार षटकारांचा जो धावांचा वेग होता तो काहीसा आटलाय नंतर ऑप्टिकल्स आणि जय भीम स्पोर्ट्स या संघासाठी. 3 बाद 57, 26 चेंडूमध्ये 60 धावांची गरज आहे. आणि चेंडू खेळलाय तो मिड विकेटला. फलंदाज अजूनही भरघोस प्रयत्न करतायत, पण चंद्राभोवती आता पूर्ण ढगांचं आवरण तयार झालेलं आहे. धाव संख्या आहे 3 बाद 58, 26 चेंडूमध्ये 59 धावांची गरज आहे. चेंडू एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळाडू चेंडूवरती धावतोय आणि या दरम्यान 1 धाव पूर्ण केले, चेंडू दिसतोय आणि या दरम्यान दुसऱ्या धावेसाठी फलंदाज पळतायत. फलंदाजाने या 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. धाव संख्या झालेली आहे 2 धावांच्या सहाय्याने षटकाच्या अखेरीस 60. 24 चेंडूमध्ये 57 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 24 धावा होत्या. विवेक गायकवाड ज्यावेळेला खेळत होते त्यावेळेला सलग 4 षटकार त्यांनी खेचले होते. दुसऱ्या षटकामध्ये 47 धावा होत्या आणि आता मागील 12 चेंडूमध्ये फक्त 13 धावा निघालेल्या आहेत. पहिल्या 12 चेंडूमध्ये 47 धावा निघाल्या होत्या, नंतरच्या 12 चेंडूमध्ये फक्त 13 धावा निघालेल्या आहेत. आता उर्वरित 24 चेंडूमध्ये 57 धावांची गरज आहे. चोवीस चेंडूमध्ये 57 धावांची गरज असताना आपण पाहताय प्रेक्षकगृहामध्ये बरेच प्रेक्षक ये जा करतायत, पण मोठ्या संख्येने प्रेक्षक आणि आता 24 चेंडूमध्ये 57 धावांची गरज असताना आपण थोडा गॅलरीचा फेरफटका मारून येऊया. गॅलरीमध्ये बघा आपल्याला दिसतंय कुरुंदवाड वाडी रोडवरची संपूर्ण गॅलरी आपल्याला दिसत आहे. त्या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत. अतिशय लहान प्रेक्षक ज्यांना क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे ते मान्यवर आपल्या छोट्या कुटुंबातील छोट्या सदस्यांना सुद्धा घेऊन आलेले आहेत. संपूर्ण कुरुंदवाड वाडी रोडवरचे आपण प्रेक्षागृह गॅलरी हे आपण या ठिकाणी आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून समीश हे आपल्या छायाचित्रण करून दाखवत आहेत. आणि देवाचा चेंडू सरळ उंच फिरकावला लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू एका हाती पकडायचा प्रयत्न, चेंडू पायाने थोपवला जातो. या दरम्यान एकच धाव मिळते. या मैदानाच्या चौफेर ज्या उंच उंच इमारती आहेत त्या उंच इमारतीवरून सुद्धा प्रेक्षक सामना पाहत आहेत. थेट समालोचन कक्षाच्या समोर उंच इमारती आहेत. MSB कॉलनीची इमारत आहेत. आपले काही पडेदार बांधवांची इमारती आहेत. नवीन प्रेक्षागृह जिथं बांधलं जातं त्या ठिकाणाहून सुद्धा प्रेक्षक सामने पाहत आहेत. 3 बाद 61 आणि चेंडू उंचावून मिड विकेटला खेळायचा प्रयत्न, फाईन लेगला चेंडू जातोय एका धावेसाठी. आणि आता 22 चेंडूमध्ये 55 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा देवा आणि चेंडू उसळी घेतोय आणि हा चेंडू अप्पर कट करायच्या प्रयत्नामध्ये स्लिपमध्ये चेंडू जातोय. बॅटवर पडल्या क्षणी चेंडू जातोय. तो स्लिपमध्ये बाद होणारा आणखीन एक महत्त्वपूर्ण फलंदाज श्रेयस कांबळे. एकवीस चेंडूमध्ये 55 धावांची आवश्यकता आहे. नंतर ऑप्टिकल्स जय भीम स्पोर्ट्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी.
साखळी फेरीतील आपण सामना क्रमांक 29 पाहत आहे. गुरु पडियार विरुद्ध देवा पडियार. आणि पहिला चेंडू लेग स्टंप बाहेरचा यष्टिरक्षकाला थोपण्यासाठी डाव्या बाजूला सूर मारू लागतोय. पंचांचा वाईटचा इशारा. दोन्ही सख्खे बंधू या ठिकाणी खेळतायत वेगवेगळ्या संघातून. आणि बघूया आता हे पडियार बंधू आपापल्या संघासाठी किती मोलाची कामगिरी करतायत. धावसंख्या इथे 4 बाद 63. देवा विरुद्ध गुरु आणि दोघे मिळून गुरुदेव. आणि चेंडू खेळाय लॉंग ऑनला एक धाव पळून काढलेले आहे तुषार आणि गुरु या दोन्ही फलंदाजांनी. मात्र एकेरी दुहेरी धावांच्या पेक्षा आता त्यांना चौकार षटकारांचीच आवश्यकता आहे. धावसंख्या आहे 4 बाद 64. आणि चेंडू खेळा एक्स्ट्रा कव्हर मध्ये. चेंडू दिसतोय फलंदाजाने खेळलेला आणि एक धाव मिळते. तुषार दुसऱ्या धावेसाठी उत्सुक आहे. गुरुकडून नकार येतोय. गुरुनं नकार दिल्यानंतर तुषारला आपला निर्णय बदलावा लागतोय. सलग 2 चेंडूवरती एक धावा जात आहेत. आणि गुरु बघायचं आता आपल्या भात्यातील अस्त्रशस्त्र बाहेर काढतोय का. धावसंख्या इथे 4 बाद 65. एकोणीस चेंडूमध्ये 52 धावा. आणि स्वतःच्या पाडत्रूमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण आणि मोठ्या भावावरती थोडस प्रेमाने हक्क दाखवतोय तो गुरु आणि देवा. षटक संपतोय. या षटकाच्या अखेरीस एकूण धावसंख्या इथे 4 बाद 65. 18 चेंडूमध्ये 52 धावांची गरज आहे. आणि जर विके गायकवाड मैदानात असते तर निश्चित मैदानामध्ये काहीसं वेगळं चित्र दिसलं असतं. काय वेगवान फटकेबाजी त्यांनी चालू केली होती पहिल्या षटकापासून. पहिल्या षटकामध्ये 24, दुसऱ्या षटका अखेरीस 47. इतकी वेगवान सुरुवात आज दिवसभरामध्ये दुसऱ्यांदा झाली होती. आणि आता 18 चेंडूमध्ये 52 धावांची गरज आहे. अठरा चेंडू आणि 52 धावांची गरज आहे. गोलंदाजीला येतोय तो निशांत निशांत चौगुले. 18-52. यानंतर साखळी फेरीतला शेवटचा सामना होईल आणि आपल्याला उपांत्य फेरीचे 4 संघ मिळतील. आणि चेंडू फुलटॉस बॅटची कड घेऊन सरळ जातोय. आणि पंच शिवराम गस्ते आज खूप व्यस्त असलेले तिसरे पंच. जरा बसतायत तोपर्यंत रिव्ह्यू घेतला जातोय. आणि रिव्ह्यू घेतला तरी चालेल पण एक दर्जेदार आणि नामवंत प्रेक्षकांच्या समोर, महनीय अतिथींच्या समोर सर्वच खेळाडू ज्या तडफेनं, ज्या तत्परतेनं आणि ज्या आक्रमकतेने क्रिकेट खेळतायत ते खरोखरच वाखाणण्याजोग आहे. खूप दीर्घ कालावधीनंतर एक चांगले क्रिकेट जयसिंगपूरच्या या भूमीवरती. फलंदाज बाद आहे सर. तुषार कोठावळे बाद होऊन परत आहेत. चेंडू बॅटची कड घेऊन सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. बाद झालेला हा एक महत्त्वपूर्ण फलंदाज नयनतारा ऑप्टिकल्स आणि जय भीम स्पोर्ट्स संघाचे. क्रिकेट किती अनिश्चिततेचा खेळ आहे हे आपण गेल्या 15 मिनिटांमध्ये सर्वजण या परिस्थितीशी अवगत झालेला. ज्या वेळेला हर्षवर्धन देसाई आणि विके गायकवाड यांनी झंझावाती सुरुवात केली होती. नाबाद 48 धावांची सलामी दिली होती आणि नाबाद 48 वरून 3 बाद 48 आणि 3 बाद 48 वरून आता 5 बाद 65 अशी अवस्था आहे. ती नयनतारा ऑप्टिकल्स जय भीम स्पोर्ट्स या संघाची 117 धावांचा विजयी धावेचा पाठलाग करत असताना
आणि आता नवीन फलंदाज मैदानात येतोय तो पार्श्व पाटील. पार्श्व पाटील सामनावीर पुरस्कार मिळालेला या स्पर्धेतील सर्वात लहान खेळाडू आणि आम्ही विशेष आभारी आहे क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरचं की त्याला सामनावीर पुरस्कार देण्यासाठी सागर खिचडे साहेबांनी आणि क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूरने आमची आणि राजू कुलकर्णी सरांच्या समवेत पार्श्वला सन्मानित करण्याची आम्हाला संधी दिली. आणि हा पायचेच जोरदार अपील फलंदाज बॅट दाखवतो. या दरम्यान रन पूर्ण होते. आणि निश चौगुले सुद्धा एन्जॉय करतोय संपूर्ण परिस्थिती. निश चौगुलेंचं स्माईल बरंच काही सांगून चाललंय. नेमकं काय चाललंय त्यांच्या मनात. धाव संख्या आहे ते 5 बाद 66. 16 चेंडूमध्ये 51 धावांची गरज आहे. आणि गुरु पडियार आणि गुरुने चेंडू खेळलाय. पार्श्वच्या 2 पायांच्या मधून सरळ जातोय तो देवा पठारकडे. दुसरा धावसाठी फलंदाज पळतोय आणि फलंदाजापेक्षा देवा जास्त पळतोय. मागील काही क्षणापूर्वी काही वेळेपूर्वी त्याने एक हाती षटकार रोखला होता आणि देवा पडियार क्रिकेट कम ॲथलीट जास्त वाटू लागलेला आहे मैदानामध्ये. धाव संख्या आहे 5 बाद 67. आणि चेंडू फुलटॉस आहे. खेळायचा होता ऑन साईडला. चेंडू जातो बॅकवर्ड पॉईंटला एका धावेसाठी. मात्र एकेरी धावा काही परिणाम करू शकणार नाहीत सामन्याचा जो काही संभाव्य निकाल दिसतोय त्याच्यावरती. आणि विकी गायकवाड आणि हर्षवर्धन देसाई बाद झाल्यानंतर काहीसा रिलीफ मिळालेला आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये देवा पडियार यांनी हर्षवर्धन देसाईंना बाद केलं. किरण सादळेंना झेलबाद केलं. आणि हा स्ट्रेट ड्राईव्ह विक्टर निकमच्या जवळ चेंडू आहे आणि विक्टरकडून चेंडू येतो आणि दुसरा चेंडू पडतात आणि निश चौगुले आणि बेस रंगीबेरंगी आहे. पंचांचा रिव्ह्यू आणि गस्ते शिवराम गस्ते आज सातत्याने व्यस्त आहेत. समालोचन कक्षामध्ये आपण त्यांना पाहतोय. जरा बसतायत तोपर्यंत रिव्ह्यू घेतला जातोय. धाव संख्या आहे ह्या रिव्ह्यूच्या अगोदर 5 बाद 68. 5.4 षटकांचा सामना झालेला आहे. 14 चेंडूमध्ये 49 धावांची गरज आहे. आणि रिव्ह्यू पाच बाद 68 आणि काही क्षणातच निर्णय येईल. फलंदाज बाद. पार्श्व पाटील बाद होऊन परत आहेत. बाद झालेला नयनतारा ऑप्टिकल जय भीम स्पोर्ट्स संघाचा 6वा खेळाडू. 117 धावा ज्या तडफेने सुरुवात केली होती त्याला अतिशय कमी वाटू लागल्या होत्या पहिल्या 2 षटका अखेरीस. पण नंतर मात्र क्रिकेटनेच आपला रंग बदलला आणि पुन्हा एकदा सामना झुकतोय. शाहूनगर फायटर्स. फायटर्स म्हणजे विजेते. फायटर्स म्हणजे लढवय्ये. फायटर्स म्हणजे लढवय्ये आणि हा लढवय्या बाणा जो आहे आपल्या या शिरोळच्या भूमीत आहे. दरवर्षी आपण जून जुलैमध्ये लढवय्या बाणा दाखवतो. 15 ऑगस्टपर्यंत दाखवतो. तोच बाणा या खेळाडूंनी मैदानामध्ये दाखवलेला आहे. धाव संख्या आहे 6 बाद 69. गुरु पडियार 4 चेंडूमध्ये 3 धाव संख्येवरती आहेत आणि उत्तम जाधव आलेले आहेत फलंदाजीला. आणि हा चेंडू लेग स्टंपवरचा फुलटॉस चेंडू सरळ भिरकावून दिलाय फाईन लेगच्या दिशेने 4 धावांसाठी. आणि 4 धावांच्या साहाय्याने धावसंख्या होती ते 73. 6 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 73. 12 चेंडूमध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये अतिशय रोमांच. 12 चेंडूमध्ये 44 धावांची गरज आहे.
हॅलो हॅलो. बाहुबली मादनाईक. अकरा चेंडूमध्ये 43 धावांची गरज आहे आणि गुरु पडियार आज अतिशय शांत वाटत आहेत. आणि हा आकुटेप्याचा चेंडू उंच खेळलाय. देवा पडियार चेंडूच्या खाली आहे आणि हा चेंडू सुटतोय. चेंडू सुटलाय की झेल सुटलाय की मॅच सुटलाय हे आता शेवटचे 10 चेंडू जे राहिलेत त्याच्यामध्ये निश्चित होईल. धावा नाही आहेत. हा डॉट बॉल आहे सर. आणि चेंडू खेळलाय तो पुन्हा एकदा लॉंग ऑनला. मात्र कुठली धाव घेतली नाही गुरुने. नॉन स्ट्राईकला येतो. नॉन स्ट्राईकला येतो उत्तम जाधव. 6 चेंडूमध्ये 6 बाद 74. 9 चेंडूमध्ये 43 धावा. 9 चेंडू 43 धावा. आणि हा हेलिकॉप्टर शॉट लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू उंच हवेत आहे आणि हा फलंदाज आता बाद होतोय. बाहुबली मादनाईक आपला एक हात आणि एक बोट उंच करून आनंद व्यक्त करतायत. गुरु पडियार बाद होत आहेत. नयनतारा ऑप्टिकलचा आशेचा किरण सुद्धा आता मैदानातून बाहेर जाताना दिसतोय. धावसंख्या होते. आठ चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता आहे. सामना सुरुवातीला अतिशय वेगवान थरारक होईल असं वाटत असताना एक फलंदाज बाद झाल्यानंतर पुढील खेळाडूंचं काय होतं हे या सामन्यानं दाखवून दिलं. काय वेगवान सुरुवात होती. पहिल्या 2 षटकामध्ये 47 धावा होत्या आणि मागील तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या षटकाने आता या षटकामध्ये मिळून फक्त 14 रन 27 धावा निघालेल्या आहेत. आणि चेंडू हा सुद्धा उंच हवेत आहे आणि आज उंच उडालेला प्रत्येक चेंडू झेल टिपला जातो. 8वा आठ बाद 74 अशी धावसंख्या असताना उत्तम जाधव आणि नवीन आलेले फलंदाज रवी गोसावी आहेत. आणि हा चेंडू खेळलाय बॅकवर्ड पॉइंटला. रेहान शेख जवळ.
आज रेहान शेख सातत्याने स्वीपर कव्हर आणि पॉईंट क्षेत्रामध्ये व्यस्त राहिलेला खेळाडू. षटक संपतोय आणि आता 7 चेंडूमध्ये 42 धावांची गरज आहे. आणि जो सामना सुसाट वेगाने मिसाईलच्या वेगाने पळत होता तो सामना आता अतिशय खाली आलेला आहे. अनपेक्षितरित्या या सामन्याला नाट्यमय असं वळण मिळालं. किरण सादळे आणि विकी गायकवाड पळत असताना किरण सादळे क्रीज सोडलेच नाहीत आणि विकी गायकवाड मात्र थेट धावबादून परतल्यानंतर पुढच्या चेंडूवरती विकी गायकवाड बाद झाल्यानंतर किरण सादळे झेलबाद आणि त्याच्यानंतर नाबा 47 नंतर 8 बाद 75. नाबाद 47, 1 बाद 47, 2 बाद 47, 3 बाद 48 आणि आता 8 बाद 75 अशी धावसंख्या आहे. शाहूनगर फायटर्स विरुद्ध खेळत असताना नयनतारा ऑप्टिकल्स जय भीम स्पोर्ट्स संघाची 6 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता. यानंतर आणखीन एक प्रेक्षणीय या स्पर्धेतील सामना आहे. आणि तो सामना झाल्यानंतर आपल्याला या स्पर्धेतील उद्या खेळणारे शेवटचे 4 संघ यांची निश्चिती होईल. आम्ही विनंती करतोय सर्व क्रिकेटच्या रसिकांना, क्रिकेटच्या पाठीराख्यांना उद्या एका दर्जेदार आणि प्रेक्षणीय अशा क्रिकेट सामन्याच्या निमित्तानं आपण सर्वांनी या मैदानामध्ये यावं. या मैदानामध्ये गेल्या 6 दिवसामध्ये आपण झेल, चौकार, षटकार यांची आतषबाजी, फलंदाजांचं कौशल्य, गोलंदाजीतली दाहकता, क्षेत्ररक्षकाची चपळाई हे पाहिलं आणि उद्याही पाहण्यासाठी अवघे या जयसिंगपूरचं क्रिकेट समृद्ध करूया. माननीय श्रीमान राज नांद्रेकर या ठिकाणी येत आहेत. मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आणि आता एक औपचारिकता म्हणून फलंदाजी सुरू आहे नयनतारा ऑप्टिकल संघाकडून आणि रेहान शेखचा हा प्रयत्न स्वीपर कव्हर मधून थेट कव्हर पॉइंट पर्यंत आणि या दरम्यान चेंडू जातोय चौकारासाठी. मान्यवरांच्या उपस्थितीने सजलेला अतिथी कक्ष आणि त्याचबरोबर प्रेक्षागृह, दोन्ही प्रेक्षागृह अतिशय मोठ्या संख्येनं प्रेक्षक आहेत. शेवटचे काही 2 चेंडू आहेत. हा चेंडू खेळलाय वाईट. पंच मनोज लोखंडे अतिशय गोरेपान दिसत आहे स्क्रीनवरती. आणि चेंडू खेळलाय तो मिड विकेटला. शेवटच्या चेंडू पर्यंत एक सुद्धा धाव देण्यासाठी सज्ज नाही. दुसऱ्या रवी गोसावी पळतात. दोन्ही फलंदाज एकाच बाजूला आहेत आणि यष्टरक्षकाने चेंडू थोपवायचा आहे. दरम्यान चेंडू जातोय तो सिली मिड ऑफच्या दिशेने. 2 धाव पळून काढलेत. 8 बाद 84 धावसंख्या आहेत. मात्र खेळ मी तुम्ही एका दुसरीची धाव जास्त देताय प्रतिस्पर्धी संघाला, त्यामुळे तुमचा रन रेट मात्र खाली येतोय. आणि आता एका चेंडूमध्ये 33 धावा आणि हा निर्धाव जातोय चेंडू. फलंदाजाकडे रनआउटचा अपील आणि शेवटच्या चेंडूवरती सुद्धा 1 धाव पूर्ण करतायत नयनतारा ऑप्टिकल्सचे खेळाडू. शेवटच्या चेंडूवर धाव आहे काय सर? 22